मतमोजणी लांबणीवर पडलेली आहे आणि त्यामध्ये आता सामनानं निवडणूक आयोगावर निशाणा साधलेला आहे। निवडणुकांचा पुरता खेळखंडोबा झालाय असा टीकेचा सूर त्यांनी लावलेला आहे। मतमोजणी पुढे गेल्यानं रात्री सोबतच दिवस सुद्धा आता वैराचा असेल असं त्यांनी म्हटलंय। अंधाराचा फायदा घेऊन सत्ताधारी ईव्हीएम घोटाळ्यासाठी तयार आहेत अशी टीकाही सामनातून करण्यात आलेली आहे। तर सामना वृत्तपत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण एकदा ग्राफिक्स मधून पाहूयात। मतदार याद्यांमधील घोळ, काही ठिकाणच्या निकालांवर असलेली सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार, 12 जिल्ह्यांमधील निवडणूक प्रक्रिया नियमबाह्य असल्याची निवडणूक आयोगानं दिलेली कबुली, उच्च न्यायालयानं पुढे ढकललेली मतमोजणी, अशा गटांगळ्या खात महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणूक सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या नीती नियमांच्या दिव्याखाली फक्त घोळ, गोंधळ आणि संशय कल्लोळाचाच अंधार आहे। याच अंधाराचा गैरफायदा सत्ताधारी ईव्हीएम घोटाळा करण्यासाठी घेऊ शकतात। जी मंडळी निवडणूक घोटाळा करूनच सत्तेवर आलेली आहेत, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा पुरता खेळखंडोबा झालेला आहे। मतदान आणि मतमोजणी 19 दिवस पुढे गेल्यामुळे लोकशाहीसाठी रात्रच नव्हे, दिवसही वैऱ्याचा असणार आहे, असे टीकेचे बाण सामनातून सोडण्यात आले।